पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रात अजूनही 44% पेरण्या या बाकी आहेत. कमी पावसामुळे महागाई वाढण्याची देखील शक्यता आहे. मान्सून देश व्यापलाय, मात्र पावसाचा जोर हा नाहीये. पुरेसा पाऊस झाला नाहीये, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या अजूनही रखडल्यात. महाराष्ट्रात आतापर्यंत फक्त 56% इतक्या पेरण्या झाल्यात. तेलबियांची पेरणी 39% कमी झाली आहे. दरम्यान पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींचा महापूर आल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम विदर्भात आतापर्यंत 2382 इतक्या तक्रारी आल्यात. सोयाबीन उगवलं नसल्यानं दुसरीकडे शेतकरी पेरणी करतात. विदर्भात प्रामुख्यानं सोयाबीनची लागवड शेतकरी करतो. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली, मात्र 10 ते 11 दिवस उलटून सुद्धा सोयाबीन बियाणं निघालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत तक्रारी दाखल करायला सुरुवात केल्यात. त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जास्त तक्रारी आहेत. अशा कंपन्यांचा साठा जो मार्केटमध्ये उपलब्ध आहे, याच्यावर सुद्धा गुणनियंत्रण निरीक्षकांनी त्याचा विक्री बंद आदेश दिलेले आहेत आणि त्याची विक्री थोपवलेली आहे. असे साधारणपणे 2500 क्विंटल बियाण्याचा साठा आपण विक्री होण्यापासून रोखलेला आहे. त्याची किंमत 3,80,00,000 आहे आणि याचे नमुने काढून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेले आहेत. आता यापूर्वी प्रयोगशाळेकडून आलेले विश्लेषणाचे अहवाल, त्याचप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कमिटीच्या पाहणीमधील दिसून येणारी वस्तुस्थिती, त्याचप्रमाणे त्यातील तज्ज्ञांचे अभिप्राय आणि या सगळ्या बाबी विचारात घेऊन या कंपन्यांवरती कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.